सीधी बात, नो बकवास. आपला नाद केला ना, रांग लावून टाकीत चौकात. वाघ हे वाघ. नमस्कार मंडळी, तुम्ही बघता तुमचा लाडका सुपरहिट कार्यक्रम ज्याचं नाव आहे पब्लिक शपथ खरं बोलतोय. तुमच्या लाडक्या सुपरहिट न्यूज टीव्हीवर ज्याचं नाव आहे बातमी टीव्ही, संजय अगरवाल कृत पब्लिक शपथ खरं बोलतोय. याच्यामध्ये आम्ही दाखवतो जे नेते आहेत गाजलेले पॉवरफुल सुपरहिट, त्यांची फॅमिली. कारण काय असतं, तुम्हाला पब्लिकला ऑफिसमधला नेता माहिती आहे पण त्याचं बॅकग्राऊंड माहीत नसतं. बॅकग्राऊंड जेवढं दाखवलं जातं तेवढंच तुम्हाला कळतं. पण आता आम्ही त्यांच्या घरी आलो आणि आता आम्ही एका अशाच नेत्याच्या घरी आलो जे काँग्रेसचे फार मोठे नेते आहेत. ते गृहमंत्री पण होते त्यांचे वडील आणि त्यांचंही चांगलं काम आहे आता युवकांमध्ये. फार पॉप्युलर आहेत ते. आणि हे चिरंजीव आहेत जे आपले माजी गृहमंत्री होते रमेशदादा बागवे यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांचं नाव आहे अविनाशजी बागवे. मंडळी, गंमत अशी आहे ना की आज आपण यांच्याकडे आलोय. यांचं लहानपण कॉलेजमध्ये कसे होते, त्याच्यानंतर राजकारणात कसे आले, राजकारणातले काही कडूवाईट अनुभव, आणि मग आपण त्यांच्या फॅमिलीशी बोलणार आहोत. म्हणजे कसं असतं माहिती का की नेता हा नेहमी जवळून जाणून घेतला पाहिजे. आपण काय करतो, मिरवणुकीत बघतो, मोर्चात बघतो, त्याचा आपण रफनेस बघतो आणि त्याच्यावरनं त्याच्या बाबतीत अंदाज लावतो. म्हणून एक कडक बाजू जी आपल्याला दाखवली जाते तर त्याची मऊ बाजू जी आहे ती आपण आता बघायची, म्हणजे ती म्हणजे त्याच्या परिवाराची. या तर आज आपण बघूया आणि भेटूया एका अशा फॅमिलीला जी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये राजकारणात आहे. या भेटूया मिस्टर अविनाशजी बागवे. चला. We are working for unity. We are working for peace. I am working for the freedom of my country. Price rise. It is for the unity and women's safety. We are walking. We are working for harmony, for peace. I am walking in this yatra for safety of women and justice for women. नए भारत का एक निर्माण होगा, लोगों में जागृति आएगी, इसीलिए हम इसमें भारत जोड़ो यात्रा में चल रहे हैं. I am working for economical equality. हम इसके लिए चल रहे हैं क्योंकि हम अपने देश को महंगाई मुक्त भारत बनाना चाहते हैं और बेरोजगारी से मुक्ति चाहते हैं. For my people, I am walking in the Bharat Jodo Yatra for Bharat Jodo, Nafrat Jodo. We are working against unemployment. We have to unite and protect the democracy. That's what we are working. I'm working for the empowerment of women and to bring up our children to a better citizens. तूफान उठे, मुश्किल भले मौसम मिले, बढ़ते कदम न रुक पाएंगे, कोई रोक सके तो रोक ले. आभास है, विश्वास है, जन जन में मन की आस है, अब तोड़ ना सके कोई हमें, ये हाथ से जुड़ते हाथ हैं, हम दिल की सुनकर निकले हैं, इस देश ने दी आवाज है. बोल साथ हमारे कौन चलेगा, बोल साथ हमारे कौन चलेगा, बोल साथ हमारे कौन चलेगा. एक तेरा कदम, एक मेरा कदम, मिल जाए जुड़ जाए अपना वतन, मिल जाए जुड़ जाए अपना वतन. चली 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 भारत जोड़ो यात्रा चली, चली 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 भारत जोड़ो यात्रा चली. लाखों रंग समेटे हुए ये इंद्रधनुष का वेश है, कन्याकुमारी से कश्मीर तक जुड़ रहा मेरा देश है. नफरत ना बोने देंगे,
नमस्कार. सर्वात पहिलं म्हणजे तुम्ही एवढं मोठा आज युवकांमध्ये पॉप्युलर आहात. अविनाशजी बागवे म्हटलं की प्रत्येक युवकाला माहिती आहे महाराष्ट्रात हे नाव. आणि म्हणजे तुम्ही जर कुठे गेलात व्हिजिटला तर असं म्हणतात की काँग्रेस आली, असं म्हटलं जातं, इतके पॉप्युलर आहात. पण मला ना आता हे आपलं राजकारणातलं आज काही बोलायचं नाही, आज फक्त परिवार एके परिवार. तर मला सांगा की हे जे पॉप्युलर अविनाशजी बागवे काय हे लहानपणी कसे होते? सर्वप्रथम तर राहुलजी तुमचं आभार. आणि तुम्ही खूप चांगलं आहे, हा शो तुमच्याबद्दल खूप चांगलं आहे की तुम्ही प्रत्येक नेत्याची एक वेगळी बाजू लोकांना हे सांगता आणि त्यांना कळून देता, कारण लोकांना वेगळे नेते माहिती असतात. आमच्या माध्यमातून, आमच्या परिवाराच्या मधून अनेक पिढ्याने आमचं काँग्रेस पक्षाशी निगडीत आहे आणि अनेक वर्ष आम्ही त्या ठिकाणी आहेत. माझे वडील 10 वर्ष आमदार होते, गृहराज्यमंत्री होते. मी 15 वर्षात पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहे. काँग्रेस पक्षाचा युवक काँग्रेसपासून अनेक वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे. वास्तविक पाहता माझं बालपण हे काशीवाडी झोपडपट्टीमध्ये गेलं. आम्ही इथं नंतर आलं, पहिलं काशीवाडी झोपडपट्टी गेलं. 1975 साली जेव्हा जन्म आला, काशीवाडीच्या जुनी लक्ष्मीमाता मंदिर, जो जुना मेन काशीवाडी, जिथं फक्त 8-9 घरं होती, त्या घरात तिथं आमचा जन्म आला. त्याच घरामध्ये माझे आजोबा जन्मले, माझे वडील जन्मले, आमचं पिढ्या त्याच ठिकाणी आहे. तर आमचा पूर्ण माझं एज्युकेशन स्कूलिंगपर्यंत, पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत, म्हणजे मी लंडनला परदेशात शिकायला गेलो, तिथून परत येऊस पण आम्ही काशीवाडीतच वास्तव्यास होतो. आणि 2004ला जेव्हा मी परत फॉरेनवरनं, नंतर परत इंग्लंडवरनं इंडियात आलो, त्यावेळेस मग आम्ही इथं स्थलांतर झालो. पण सगळं आमचं बालपण आणि पूर्ण एज्युकेशन सगळं हे काशीवाडी झोपडपट्टीमध्येच त्या ठिकाणी. मी पण बालपणातली अशी एखादी म्हणजे 1-2 घटना अशा, कारण का म्हणजे पप्पा स्ट्रिक्ट आहेत का सॉफ्ट आहेत आम्हाला कळलं पाहिजे, आणि स्पेशली महाराष्ट्रातल्या पब्लिकला कळलं पाहिजे. 1-2 घटना. ॲक्च्युली सगळ्यांनाच माहिती आहे ते स्ट्रिक्टच आहेत ते, कारण आणि ते म्हणजे त्याचा तर पर्यायच नव्हता. म्हणजे वास्तविक पाहता आम्ही जेव्हा लहान होतो, म्हणजे मी वयाचा 5 वर्षाचा असताना, 4.5-5 वर्ष असताना आमच्या मातोश्रीचं निधन झालं. त्यांना कर्करोग झाला होता. तर त्या अनुषंगाने ते झाल्यानंतर आमची ती वस्ती आणि पूर्ण, आणि आम्ही राहायला आजी आजोबांकडे, वडील वेगळीकडे राहायचे. तर असं असताना त्यांचा जो एक आदर आणि दबाव होता तो त्यांना ठेवणंच गरजेचं होतं. नाहीतर झोपडपट्टी काशीवाडी त्यावेळेस म्हणजे 70च्या दशकामध्ये, 80च्या दशकामध्ये ते इतकी भयान अवस्था होती की मोठ्या प्रमाणात गुंडगिरीचं साम्राज्य आणि मोठ्या प्रमाणात तिथं दादागिरी. अशा वेळेस तिथं आम्ही मुलं दोघं, म्हणजे मी आणि माझा लहान भाऊ तिथं राहायचो. तर तशा वेळेस वडिलांचा धाक असल्यामुळे आम्ही नीट होतो. नाहीतर मग त्या ठिकाणी झोपडपट्टी म्हटले, पुढाऱ्यांची पोरं म्हणली की तुम्हाला माहिती कशा असतात. तर त्यामुळं पण आम्ही SSPMS स्कूलमध्ये आम्हाला त्यांनी टाकलं आणि 1ली ते 5वी डे स्कूलला होतो RTOच्या शेजारी. आणि नंतर मग कोर्टाच्या बाजूला जी बोर्डिंग स्कूल आहे SSPMS, तर तिथं आम्ही बोर्डिंगला होतो. तर माझा 12वीपर्यंत बोर्डिंगला तिथं, मी आणि माझा भाऊ 10वीला. त्यामुळे बोर्डिंगला असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीपासून शिक्षणाकडे आमचं जास्त लक्ष, आणि त्यांचा तो एक दबदबा आणि त्यांचं एकसारखं की कुठंही लक्ष नाही, स्पोर्ट्स आणि एज्युकेशन या दोघांच्या पलीकडे बघायचं नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आमचं त्या माध्यमातून स्कूलिंग आणि एज्युकेशन. पण अशी एखादी घटना की म्हणजे जी आपण आजही तुम्हाला असं वाटतं की हे लेसन जे मला आयुष्यात मिळालं माझ्या वडिलांकडनं, ते मी माझ्या लेकराला म्हणजे कधी तुमच्या, आता तुमचा मुलगा 10वीत आहे माझ्यामध्ये, तर त्याला तुम्ही कधी असं ते सांगितले की राजा मी असं लहान होतो किंवा मी इतक्यामध्ये होतो, या स्टँडर्डला होतो, आणि तेव्हाच एक लेसन जे मी कधीच विसरणार नाही आयुष्यात, मी किती मोठा झालो तरी, एखादी अशी घटना वडिलांबरोबरची सांगितली तर त्यांनाही मोटिवेशन मिळेल. तसे अनेक घटना, अनेक किस्से आहेत. म्हणजे काही प्रसंग तर म्हणजे ते काही आता आमचे सांगितलं की आमची मातोश्री वारले होते, आम्ही खूप लहान होतो, त्यामुळं लहानपणाचे खूप वेगळे किस्से आहेत. पण एक मला प्रकर्ष चांगला एक आठवतो, म्हणजे जो की आमच्या वडिलांना हल्ला झाला होता. आम्ही खूप लहान होतो, शाळेत होतो, आणि त्यावेळेस ते नुकतेच नगरसेवक झाले होते आणि त्यांच्यावर हल्ला आला होता. म्हणजे काही गुंडांनी वगैरे हल्ला केला होता, त्यांनी एकदम प्राणघातक हल्ला होता. ते थोडक्यात त्या ठिकाणी ते बचावले होते. अशा परिस्थितीमध्ये कोणी साथ दिली, कोणी नाही दिली, काय परिस्थितीतून ते गेले, आणि समाजकार्य करत असताना काय काय अडचणी आल्या, ह्या एक त्या ठिकाणी त्या गोष्टी होत्या. आणि सर्वात महत्त्वाचं माझ्या मुलालाही जे मी सांगतो की आमच्याकडून प्रामाणिकपणा, म्हणजे वडिलांचा जो आहे त्यांच्याकडून आम्ही जे बरंचसं काही शिकलो, पण सगळ्यात मोठी जी शिकवण घेतली तो प्रामाणिकपणा. जे असेल त्यांचं ते रोखठोक बोलतात, चिडले तर समोर बोलतात, चिडतात, आणि प्रामाणिकपणातून पोट तिडकीन बोलतात. आणि त्यांच्या ह्या प्रामाणिकपणाचमुळं असं आहे की त्यांच्यासोबत जी लोकं जुडलेत,
म्हणजे त्यांच्यासोबत जे तरुण होते, त्यांची मुलं झाली, त्यांना मुलं झाली, नातवंडले, ते पिढ्याने पिढ्या असे अनेक लोक, अनेक कार्यकर्ते जे ते आमच्याशी जुडलेत आणि अजूनही त्या ठिकाणी सगळे जुडलेले आहेत. तर तो एक ती गोष्ट आहे ती आमच्या मुलांना आम्ही शिकवतो आणि त्यांच्या त्या कामामधून, त्यांच्या त्या गोष्टीमधून तो एक मला बराचसा बघायला भेटला. कारण त्यांचे काही मित्रपरिवार आहेत, ते कॉलेजच्या जीवनापासून म्हणजे 10वीमध्ये असलेले मित्र आज त्यांना नातवंड आहेत, परतवंड आहेत, पण तरीसुद्धा ते 4-5 लोक अजूनही भेटतात, अजूनही करतात. ते मित्र चांगले आहेत, त्यांचे मुलं बाळ सगळे एकत्र आहेत. तर तो एक गोष्ट आहे ना, ती आम्हाला एक चांगली भेटली. आणि वडिलांचा डॅशिंग पण आपण आला हो, शेवटी. मग तो कसा आला? म्हणजे तुम्ही म्हणजे मला एक विचारायचं आहे की लहानपणापासून आपण काही ना काही गोष्टी वडिलांकडून घेतो. तुम्ही म्हणला आम्ही प्रामाणिकपणा घेतला, पण राजकारणाकरता तुम्ही त्यांच्याकडनं काय घेतलं? म्हणजे असं तुम्ही तर बघायचे लोक सारखे ऑफिसमध्ये येणार, घरी येणार, नगरसेवकाचा दरवाजा म्हणला की मी प्रत्येक एपिसोडला सांगतो की तो 24/7 उघडा असतो. मग त्याच्यातनं तुम्ही काय घेतलं? त्यांच्यात एकच आहे की आपण जनतेची सेवा करायची, 24 तास जनतेच्या सेवेमध्ये असायचं आणि कुठल्याही गरीबावर अन्याय करायचा नाही आणि कोणावर होत असेल तर तो निमूटपणे बघायचा नाही. त्यासाठी कारण काय बरेचसे आता जे वस्तीमध्ये आम्ही लहानाची मोठं तिथं त्यावेळेस अनेक अन्याय होत होते आणि त्यावेळेस त्यांच्याबद्दल बोलणारं कोण नव्हतं. जे समोरचे अन्याय करणारे ते गुंड मर्डर करणारे, एक 4-5 मर्डर त्यांच्या अंगावर आहे, 10-12 हाफ मर्डर आहेत. त्यामुळे लोक त्यांच्या विरुद्ध उठून उभं राहत नव्हते. मग तशा वेळेस दादांनी त्या ठिकाणी पुढे येऊन हातात त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न हातात घेऊन ते स्वतः थांबले आणि त्यावेळेस त्यांनी ती गुंडगिरी नष्ट केली. तोच प्रसंग त्यांनी सांगितला की पुण्यामध्येही तुम्ही काम करत असताना राजकारण असेल, समाजकारण असेल, जर तुम्हाला दिसते की एका गरीबांचा जे अन्याय होते आणि तो बोलू शकत नाही, तर तुम्ही त्याचा आवाज बनवून उठा, तुम्ही त्याच्यासाठी थांबा. दुसरे कोण थांबत नाही म्हणून तुम्ही पण हाताची गडी घालून मागं थांबायचं नाही. जर अन्याय होत असेल तर तुम्ही पुढे गेलं पाहिजे, तुम्ही तिथं उभं राहायला पाहिजे. आणि त्यांच्या त्या काम करण्याच्या पद्धती, कारण सामाजिक संघटनेमध्ये काम करत असताना त्यांचं एक कार्यकर्ता म्हणून काम कसं केलं त्यांनी एक नेता म्हणून समाजाला एक दिशा कशी दिली, ते सगळं आम्ही लहानपणापासून बघितले, सोबत त्यांच्या त्या ठिकाणी पाहिले आणि त्या अनुषंगाने त्याच गुण घेऊन मग आम्ही पुढे राजकारणात आणि समाजकारणात काम करतो. पण मला एक विचारायचं तुम्हाला, म्हणजे ब्रेकवर जायच्या आधी एक साधा सिंपल प्रश्न की कसं असतं, आपण जेव्हा लहान असतो ना तेव्हा कुठली ना कुठली घटना आपल्या मनावर बिंबते. म्हणजे जेव्हा वडिलांकडे आपले वडील आमदार पण होते, त्याच्यानंतर गृहमंत्री होते, तर त्यावेळेस जेव्हा आपण लहान होतात तर तेव्हा लोक भरपूर यायची. तर अशी एखादी आम्हाला एक घटना ऐकवा की एखादा असा येऊन गेला की त्याचं काम आहे, माणसं तशी 100 येऊन जातात, पण एखाद्या लक्षात राहिलेला किस्सा की ज्याच्यातनं त्या माणसाने, येणाऱ्या माणसाने जो तक्रार घेऊन आलाय त्यांनी पण काहीतरी आपल्याला चांगलं शिकवलं आणि त्यातनं वडिलांनी पण चांगली काहीतरी शिकवण दिली, अशी कुठली घटना? असे बरेच आहेत, जे खूप किस्से आहेत, पण म्हणजे खूप लहान होतो मी त्यावेळेस. आणि असा प्रसंग होता की वडील आमच्या घरी आले आणि आमचं सायकलचं दुकान होतं, वडील सायकलच्या दुकानावर दिवसभर असायचे आणि ते घरी आले आणि तिथं काशेवाडी म्हणले की दररोज कुठल्या ना कुठल्या गोष्टींनी भांडण मारामार असते. ते एक म्हातारी बाई पळत आली आणि वडील जेवत होते आणि मी खूप लहान होते त्यावेळेस, मी तिसरी का दुसरीत असेल त्यावेळेस, तरी पण मला प्रखटपणे ते आठवते. तर ते एक म्हातारी बाई रडत आली आणि तिच्या तरुण मुलीला उचलून नेलं होतं आणि ती आता त्यावेळेस काशेवाडी पोलीस चौकीपर्यंत, ते खडकला जायचं ते तक्रार द्यायला आणि त्यावेळेस काही फोन नाही, मोबाईल नाही, काय नाही. तर ती रडत आली आणि वडील आमचे बसले होते आणि ते सारखंच कोण ना कोण भांडायला घरात यायचेच. ते त्यावेळेस सगळे नगरसेवक नव्हते पण सगळ्यांचे ते ऐकायचे. तर त्यावेळेस ती म्हातारी बाई आली आणि ते जेवत होते. तर ते बाई रडत आली की माझ्या मुलीला उचलून नेले, तर तुम्ही चला सोबत. तर ते म्हटले की 1-2 मिनिट थांबा, मी जेवण करतो. तर माझ्या आईनी त्यांना ताट वाढलं होतं, ताटावर बसलं जेवायला. तर त्यावेळेस त्यांनी ते म्हटले की मी जेवण करतो. तर माझ्या मातोश्रींनी सांगितले किंवा की तुम्ही जेवण करताय, पण ती बाई आली दारात रडती आणि ते आले, तुम्ही पहिलं जाऊन ते काम करा मग जेवण करा. त्यांनी ताट सोडलं, गेला तिथं, ज्यांनी ते उचललं त्याला 2 फटके मारले. तर मुलीला पहिलं त्यांच्या ताब्यात दिलं आणि त्या बाईला म्हटलं जाऊन पहिले पोलिसात तक्रार कर आणि मग येऊन घरी गेले. तो अजूनही माझ्या डोक्यात तो प्रसंग आहे. आणि असेच अविनाशजी बागवे. म्हणजे आपल्याला बघा, आज आपल्याला ह्या नगरसेवकाची एक वेगळी बाजू आपल्याला कळाली की वडिलांनी काही जेवणाची वेळ नाही बघितली, कुठला असं काळ वेळ नसतोच या लोकांना. आणि तसंच अविनाशजी बागवे पण कार्य करत राहतील असं आपण म्हणूयात. आपण आता ब्रेकवर चाललोय, पण ब्रेक नंतर आपण थोड्याशा गमती जमती ऐकणार आहोत कॉलेजच्या. कॉलेजमध्ये अविनाशजी बागवे कसे डॅशिंग होते, क्या कुछ किस्से, अच्छे किस्से जो लोगों को सुनने, जे लोकांना ऐकायचे. मंडळी, तुम्ही बघताय तुमचा लाडका सुपरहिट कार्यक्रम, ज्याचं नाव आहे पब्लिक शपथ खरं बोलतोय, तुमच्या लाडक्या सुपरहिट न्यूज टीव्ही चॅनलवर, ज्याचं नाव आहे बातमी टीव्ही, संजय अगरवाल कृत. पब्लिक शपथ खरं बोलतोय आणि मी आपला अँकर राहुल लोगावकर. तर भेटूया
ब्रेक नंतर आपण आहोत माननीय अविनाशजी बागवेन बरोबर. भेटूयात ब्रेक नंतर. सुनेंगे कॉलेज के किस्से. नमस्कार मंडळी, तुम्ही बघता तुमचा लाडका सुपरहिट कार्यक्रम ब्रेक नंतर, ज्याचं नाव आहे पब्लिक शपथ खरं बोलतोय. आपण आहोत माननीय श्री नगरसेवक जे आहेत आपले अविनाशजी बागवे सर यांच्याबरोबर आहोत. आपण त्यांचं लहानपणाची स्टोरीज त्यांच्या आपण आत्ता त्यांनी सांगितले आपल्याला. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आता ते सांगणार आहेत कॉलेजमध्ये आहे का नाही सर, कसे होतात कॉलेजमध्ये तुम्ही? ॲक्च्युली स्कूलपासूनच स्पोर्ट्समध्ये त्या ठिकाणी होतो, बोर्डिंगमध्ये असल्यामुळे. पण सुरुवातीला तसं नव्हतं स्कूलमध्ये. म्हणजे 7वीपर्यंत 8वीपर्यंत असं मस्ती करणारा मुलगा त्या ठिकाणी होतो. थोडंसं पाहिजेच पण ते थोडंसं ते होतं. पण नंतर मग एक काही गोष्टी घडल्या की ज्याच्या माध्यमातून आमचे आजोबा असतील, वडील असतील, त्यांनी त्या ठिकाणी बसून समजून किंवा की तुमचं करिअरचं लाईफचं एम काय, आपली घटना एखादी सांगा. ते ॲक्च्युली क्या हुआ की बैठ के समजाना पडा. काय बोर्डिंगमध्ये असले की सारखंच काय नाही, कधी भांडणं असायची, कोणी कोणाचं काय असायचं. आणि मित्र असतात आणि फुटबॉलवर होतो त्यामुळे स्टार्टपासून त्यामुळे सारखं ते काय ना काय होतं. तर एक वेळेस आमची तक्रार गेली, एका मुलाला मी मारला. आमचे म्हणजे आम्हाला प्रेप क्लास असायचा, तर त्यावेळेस आम्ही बोललो म्हणून आमचं नाव सांगितलं सरांना, म्हणून आम्ही त्याला पकडून मारला. तर ते मारला तर त्यांच्या पालकांपर्यंत तक्रार गेली, मग घरच्यांना बोललं. आणि मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही हे करण्यासाठी तुमचं आयुष्य नाही आहे, तुम्ही आपल्या बॅकग्राऊंड काय, आपण कुठून आलो, कसं आलो, काय करायचं लाईफमध्ये, काय अचीव करायचं आहे. आणि त्या काही गोष्टींमुळे ते इतकी कलाटणी भेटली की मग पूर्ण लाईफ एकदम फोकसच झालं. म्हणजे जो व्यक्ती त्या ठिकाणी किंवा की अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं ते एकदम पूर्ण फोकस होऊन, म्हणजे 8वीमध्ये पूर्ण फोकस होऊन मग स्पोर्ट्स आणि एज्युकेशन हे इतकं विमवलं गेलं की त्याला एकदम सिरियसली आणि कॉम्पिटेटिव्ह लेवलला गेलं. मग इतकं त्यात पुढं की मग 10वीला नॅशनल्स खेळलं फुटबॉलमध्ये. मग 11वी-12वीपासून ॲथलेटिक्समध्ये करिअर चालू केलं आणि 11 नॅशनल्स खेळले, त्यातल्यापैकी काही नॅशनलमध्ये राष्ट्रीय पदक देखील भेटलं. म्हणजे इथपर्यंत त्या ठिकाणी गेलो. आणि नंतर मग इंजिनिअरिंगला कॉलेजला. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे एवढं सगळं ऐकून मला एक वाटलं की अविनाश बागवेजी जर आज नगरसेवक नसले असते तर काय असलं असतं? आज मी मोठ्या कुठल्या तरी MNC कंपनीमध्ये मोठा मॅनेजर किंवा अशा पोस्टवर असतो. कारण जे माझे मित्र, जॉब करायचा होता, बिझनेस करायचा होता? मी जॉबलाच होतो. मी परदेशात 2004ला म्हणजे 1ला इंग्लंडला गेलो, लंडनला. तिथं MS डिग्री घेतली युनिव्हर्सिटी ऑफ हार्टफोर्डशायरमधून, तिथे UH मधून. तिथून मग डिग्री झाल्यानंतर तिथे एका कंपनीत कामालो. 17 ते 18 महिने तिथं जॉबला होतो. 2004च्या आमदारकी आणि खासदारकीच्या एकत्र निवडणुका होणार होत्या एप्रिलमध्ये. म्हणून निवडणुकीला वडिलांना एक मदतीचा हात म्हणून एक 15 दिवसासाठी परत आलो. पण आल्यानंतर लँड झालो आणि 1 दिवसांनी कळालं की इलेक्शन्स वेगळे होते. ते एप्रिलमध्ये खासदारकी आणि सप्टेंबरमध्ये आमदारकी. आता कंपनीमध्ये कामाला, नवीनच कामाला, त्यामुळे असं लगेच सारखं येणं जर तर होऊ शकत नाही. लंडनला सारखं असं गावातल्या गेल्यासारखं तर पुण्यात मुंबईला आल्यासारखं तर होऊ शकत नाही. मग इथं थांबलो आणि त्या 5-6 महिन्यामध्ये काही कार्यकर्त्यांसोबत, दादांसोबत, संघटनेसोबत ह्या पूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्यात फिरलो. कारण 5-6 महिन्यात कुठला जॉब इथं घेऊन परत करायचं असं नाही. त्यामुळे त्यात जे फिरलो, मग त्या फिरल्यानंतर तो जो 5-6 महिन्याचा टाईम होता तो एकदम लाईफ चेंजिंग होता. आणि मग त्यानंतर मग ते सगळं किंवा की तिथं जाऊन राजीनामा देऊन मग परत येऊन मग इथंच स्थायिक आणि मग इथंच मग राजकारणात सक्रिय झालो. राजकारणात तुम्ही सक्रिय झालात, पण मग असं काहीतरी, जसं मी मगासपासून विचारतो की अविनाशजी आगे बढो असं पहिल्यांदा केव्हा आलं? म्हणजे क्या ऐसी घटना हो गई जिस दिन ऐसा पीछे से आवाज आया की अविनाशजी आगे बढो, हम तुम्हारे साथ है? म्हणजे आपल्याला एक कौतुक आहे, मला तुम्हाला एक खास सांगायचंय की लोकांना सांगायचंय की डिग्री घेतलेला नेता आहे. आज आपल्याकडे जो गठ्ठा महाराष्ट्रात बघायला मिळतो, त्यांना ते GR देतात ना, तो वाचता आला म्हणजे नशीब. हा बोला सर. ॲक्च्युली 2005ला ती घटना घडली होती. 2005मध्ये आमच्या संघटनेचं अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनामध्ये त्यांनी मला संघटनेचा राज्याचा कार्याध्यक्ष केलं. आणि मग त्यावेळेसपासून मग खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. मग कार्याध्यक्ष झाल्यानंतर मग संघटनेच्या उपक्रमाला जाणं, मग त्यांच्या मोर्चेला, मग आंदोलनाला, आणि मग शिष्टमंडळासोबत अधिकाऱ्यांना भेटणं. मग अधिकाऱ्यांना जेव्हा भेटायला गेलो त्यावेळेस नितीन करीर साहेब पुण्यात आयुक्त होते. त्यावेळेस आमच्या अण्णाभाऊ साठे स्मारकाचा प्रश्न बिबवाडीचा तो त्यावेळेस मोठा ऐरणीवर होता आणि तो करावा आणि तो चालू करावा म्हणून त्या ठिकाणी आम्ही 2-3 वेळेस करीर साहेबांकडे भेटलो. तर त्यावेळेस करीर साहेबांनी बघून माझं त्या ठिकाणी कार्ड बघून येते, अरे म्हणले की तुमच्यासारखे लोक तर तुम्ही राजकारणात पॉलिटिकली सक्रिय झालं पाहिजे, नाहीतर तुम्ही त्यावेळेस, तुम्हालाही माहिती आहे त्यावेळेस मी राजकारणात नव्हतो. कारण राजकारणात माझा लहान भाऊ करत होता, तो फर्ग्युसन कॉलेजचा GS, तो NSUIचा पदाधिकारी, आणि तो राजकारणात होता आणि मी बिझनेस आणि आमचं याच्यात असं आमचं फॅमिलीचं प्लॅनिंग होतं. पण 2004ची जी घटना घडल्यानंतर आलो आणि थांबलो. त्यानंतर मग तो व्यवसायाकडे वळला
आणि मग मी राजकारणात आलो आणि त्या अनुषंगाने होतं. ज्यावेळेस मी कार्याध्यक्ष आलो, जेव्हा आम्ही गेलो अधिकाऱ्यांपासून सगळ्यांचं की अरे तुम्ही महाराष्ट्रातल्या सर्वात उच्च शिक्षित आहात, जर तुम्ही झालात तर मग तुम्ही नगरसेवक म्हणून व्हा. आणि 2006ला स्वदेश म्हणून पिक्चर आला आणि तो पिक्चर आल्यानंतर मग ते एकदमच पूर्ण सगळं बदललं. कार्यकर्त्यांचा तो ओढ आणि सगळ्यांचं की नाही तुम्ही आता काम करता तुम्ही, पण आता तुम्ही पॉलिटिकली ॲक्टिव्ह व्हा. आणि मग 2007च्या इलेक्शनमध्ये त्या ठिकाणी निवडणूक लढवली आणि मग त्यापासून राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. पण जेव्हा तुम्ही डिसिजन घेतलं तर आपण कसं करतो की घरातल्या मेन जो आपला गुरु म्हणजे आपले वडील, आपले आई वडील, तर आपण वडिलांशी एकदा म्हणतो की बाबा चला आपण बसू. आणि आपल्याला ते फार कौतुक वाटतं की पहिल्यांदा मागणं आवाज आला की अविनाश आगे बढो, हम तुम्हारे साथ. एक नवीन जोश असतो तो. तर तुम्ही मग जाऊन वडिलांशी काहीतरी डिस्कस केला असेल ना की पप्पा हे आज हो गया तो क्या करू बताओ, गुरु से पूछना जरुरी आहे ना. ऍक्च्युली असं होतं की 2004 ते 2006 हा जो 2 वर्षाचा टाइम होता ना, तो खूप फ्रस्ट्रेटिंग होता माझ्यासाठी त्यावेळेस. कारण फ्रस्ट्रेटिंग यासाठी कारण तिथं MNC मधलं जॉब आणि इथं येऊन की दादा त्यावेळेस सभागृहात होते, ते आमदार होते आणि ऑफिसमध्ये असं होतं तर दररोज चेंबरची तक्रार, आमची इथं पाणी येत नाही, ड्रेनेज तुंबले आणि तुंबले. आणि अशी अपेक्षा की एखाद्याला सांगितली काम झालं पाहिजे, पण सरकारी तुम्हाला माहिती आहे काम सांगूनही होत नसतं, त्याला फॉलोअप करणं, जाणं, हे करणं. तर हा थोडासा फ्रस्ट्रेटिंग पिरियड होता माझ्यासाठी. कारण रस्त्यावरनं चालताना आणि गाडी चालवण्यापासून ती त्रास होता. कारण परदेशात गाडी चालवणं येणं की लोक एकामेकाकडे आदर भावने बघतात. कोणी अनोळखी जरी असले तरी नमस्कार करतात, हाय हॅलो करतात. आपल्या इथं कोणी बघितलं तर तू का बघतो म्हणून इथून भांडणं चालवतात. तर अशी तो वेळ होता 2 वर्षाचा, तो त्यावेळेचा. आणि असं कुणी आला आणि घोषणा दिल्या लगेच चालवलं असं नाही, तो ट्रान्झिशन पिरियड होता. तो 1-2 वर्ष कार्यक्रमाच्या मध्ये आमची एक टीम होती आमच्या संघटनेची, म्हणजे प्राध्यापक मार्तन साठे होते, अशोक कांबळे साहेब होते, विठ्ठल थोरातांचा मोठा त्या ठिकाणी सहभाग होता, अप्पा उकरंडे मिटकॉनचे ते होते प्रशिक्षक, हे आमच्या संघटनेची टीम होते. तर हे मला जेव्हा संघटनेच्या कामासाठी बाहेर जायचो, राज्यभर फिरायचो, तर जाताना येताना चर्चा, तर सगळ्यांची ती चर्चा की तुमच्यासारखे व्यक्ती जर त्या ठिकाणी तुमच्या त्या कंपनीत नसतील तर कंपनी काय बंद पडणार नाही. परंतु तुम्ही जर समाजकारणात आलात तर तुमच्याकडे बघून अनेक कार्यकर्ते, अनेक युवक समाजकारणाकडे, राजकारणाकडे ओढू शकतील किंवा तुमच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक आपल्या मातंग समाजातले, दलितातले युवक शिकतील, शिक्षण घेतील. याच्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी हे करा. आणि मग हे सगळं एक ट्रान्झिशन पिरियड, म्हणजे एक मोठा तो फेज गेला 1 वर्ष 2 वर्षाचा. आणि त्याच्यानंतर तो निर्णय होऊन मग त्या ठिकाणी सगळ्यांनी सांगितलं आणि कार्यकर्त्यांचा तो रेटा होता. मग दादांनी त्या ठिकाणी म्हणले की चांगली गोष्ट आहे, जर मी इतकं वर्ष काम केलंय आणि सोबत असेल तर चांगल्या पद्धतीत काम होईल आणि तुमच्या माध्यमातून संघटनेच्या आणि युवकांना एक वेगळी दिशा मिळेल. त्या अनुषंगाने मग राजकारणात यावं लागलं. एक पर्सनल प्रश्न सर विचारतो. जेव्हा आपल्याला काही मिळतं, म्हणजे जेव्हा आपण आई वडील आपले आहेत आपल्याबरोबर, तर ना एक जेव्हा लेकराला काय मिळतं किंवा तो बोलते ना आपण कुछ हासिल करते तो पहले जाके अपन माँ बाप को बताते. अपने बाप को तो बता दिया, तो ऐसा लगा की माँ को भी बताना जरुरी है, असं कधी वाटलं? म्हणजे पर्सनल आहे थोडंसं, पण मी ते आता होतच म्हणजे त्याचा त्यांच्याशी संपर्क होता आणि चर्चा होताना दोघांशी व्हायच्या, त्यांच्याशी चर्चा व्हायच्या. परंतु कसं आहे की लहानपणापासून तसं ते वेगळीकडे राहायचे, आम्ही वेगळीकडे राहायचो, त्यामुळे तसं ते नव्हतं. पण आमचे जे मोठे डिसिजन काय असतील, म्हणजे व्यवसायाबद्दल असेल, लग्नाबद्दल असेल किंवा इतर आयुष्यातला काय मोठा असं दैनंदिन छोटं मोठं काहीतरी घडामोडीवर चर्चा जास्त नसायच्या, पण तो असा कुठला डिसिजन तर बसून फॅमिलीमध्ये बसूनच तो त्या ठिकाणी घेतला जायचा. आणि त्या अनुषंगानेच ते आमचा तो निर्णय एकत्र बसून की नाही आता मी व्यवसाय करणार होतो आणि भाऊ हे करणार होतो, तर आता मी राजकारणात आणि तो व्यवसायात असं बोलून त्या ठिकाणी एकत्रच करून तो निर्णय झाला. लोकांना ना नेहमी एक लोकांना गैरसमज असतो की बाबा चला नगरसेवकाचा मुलगा, आमदाराचा मुलगा, गृहमंत्र्याचा मुलगा, सगळं स्पून फिडिंग मिळालं असेल, इझी ऍक्सेस मिळाला असेल. आणि जेव्हा वडील तुमचे नगरसेवक होते तर तेव्हा त्यावेळेस ट्रॅव्हलिंग विमानाचं एवढं इझी नव्हतं, सगळं तिथलं राहणं, स्टे वगैरे. त्याच्याबद्दल काही सांगाल का, त्या स्ट्रगल पिरियडबद्दल मला? दोन्ही गोष्टी आहेत. एक तर वडील नगरसेवक असल्यामुळे 100% बऱ्याच लोकांचं तो एक परसेप्शन होतं. आता तर नगरसेवकांची व्याख्या वेगळी आहे, आता पॉलिटिशियन म्हणजे वेगळंच. त्यावेळेसचे नगरसेवक वेगळे होते, ते खरंच प्रामाणिकपणे जनतेत राहून आणि त्यांचं पुणे महानगरचं बजेट कमी, निधी कमी आणि सगळ्याच गोष्टी होत्या त्यावेळेसची, सगळंच वेगळं होतं. तर आमच्या त्या प्रसंगामध्ये आम्ही आजोबांकडे लहानाचे मोठं झालो, म्हणजे काशीवाडी झोपडपट्टीमध्ये वडील वेगळे राहायचे आणि आमच्या त्या घरामध्ये मोठं कुटुंब होतं. म्हणजे आजोबांचे चुलत भाऊ जे सगळे वारले होते, त्यांच्या सगळ्या मुलांची जबाबदारी त्यांच्यावर. ते दापोडी बस डेपोमध्ये ST मध्ये कामाला होते तिथं.
पहिले क्लर्कमध्ये होते, नंतर रिटायर्ड होच्या वेळेस ते डेपो मॅनेजरच्या पोस्टपर्यंत ते गेले होते. पण त्यांच्या एकट्यावर सगळ्या परिवाराची जबाबदारी, त्यात आम्ही तिथं राहिला असताना, त्यामुळे एक छोट्याशा घरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आणि त्यांच्यावर जबाबदारी, त्यामुळे त्या परिस्थितीत तुम्ही इमॅजिन करू शकता की झोपडपट्टीच्या भागामध्ये राहून कसं त्या ठिकाणी स्कूलिंग झालं असेल. ते फॉर्च्युनेटली बोर्डिंगला गेल्यामुळे आमचं स्कूलिंग त्या ठिकाणी चांगलं आलं. दुसरा प्रश्न तुम्ही जो सांगितला की एज्युकेशनचा आणि परदेशातला, तर आता तर बऱ्याचशा एक्सेस इझी झाली आहे, अनेक लोक जातात आहे. पण त्यावेळेस 2000च्या सालामध्ये त्यावेळेस एवढं सोपं नव्हतं. आणि कदाचित त्यावेळेस मातंग समाजाचा मी पहिलाच असेल की जो परदेशात MS करण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो. तिथं गेल्यानंतर जे आपण टी व्हीमध्ये आणि पिक्चरमध्ये बघतो, सगळ्यांना वाटतं की व्यक्ती गेला की फॉरेनला गेला की त्याला डायरेक्ट पंचतारांकित ट्रीटमेंट आणि 5 स्टार ट्रीटमेंट आणि गाड्या वगैरे, तसं काही नसतं तिथं. म्हणजे ॲटलिस्ट स्टुडंट लाईफमध्ये तुम्हाला स्वतः शिकून स्वतः त्या ठिकाणी कळवतं. मला आठवतं की माझी जाताना पहिली फीस दादांनी त्या ठिकाणी भरली, पण नंतरचे माझे इन्स्टॉलमेंट्स, तिथं राहण्याचा सगळा खर्च, तिथं सगळं काम हे मी स्वतः काम करून त्या ठिकाणी केलं. आणि अनेक लोक करतात, त्यातलं मीही त्यात केलं. तर तिथं आमचं शेड्युलिंग असायचं की सकाळी 9 वाजता कॉलेज, जेव्हा कॉलेजला जायचं 9-9:30 कॉलेज, आणि पूर्ण दिवसभर 5-5:30 कॉलेज करायचं. आल्यानंतर परत मग ऑड जॉब्स करायचे. मग मॅकडॉनल्ड्स असेल, तुमचं सुपरस्टोर असेल, तिथं जाऊन त्या ठिकाणी शेल्फिंग करण्यापासून, वेअरहाऊसमध्ये काम करण्यापासून अशा अनेक कामं आम्ही त्या ठिकाणी केले. आणि हे कामं रात्री 12-1 पर्यंत करायचे. मग 1ला घरी यायचं, स्वतः स्वयंपाक करायचा, स्वतः जेवण बनवायचं आणि हे करायचं. आणि परत सकाळी उठून 7-7:30ला उठून परत दिनचर्या आपली ती चालू. विकेंड असेल तर कुठं फिरायला नाही, उलटं विकेंडला काम केलं की डबल पगार मिळतो, मग त्यासाठी तिथं थांबायचं. असं करत करत त्या ठिकाणी शिक्षणामध्ये तो जी मेहनत आणि ती जी हे केलं, त्याच्यामुळं तुम्हाला पैशाचं त्या ठिकाणी मूल्य, तुमचं त्या ठिकाणी मेहनतीचं चीज काय असतं आणि मेहनत काय असती हे तिकडे गेल्यावर त्या ठिकाणी खरं कळालं. खरी गोष्ट. मैच के वो साइड आप उधर से आप बॅटिंग करू, उधर से मैं करतो, ऐसा कुछ. तर मंडळी, आता आपण जाणून घेतलं की कॉलेजमध्ये त्यांनी काय केलं, कसे डॅशिंग होते, आणि तोच डॅशिंगपणा जो पप्पांकडून आला आहे तो त्यांनी मग राजकारणात तो जरा ती एनर्जी वळवली, आणि म्हणून आज ते पॉप्युलर आहेत. जेव्हा तिकडं जातात तेव्हा डॅशिंग अविनाशजी बागवे आले असं म्हटलं जातं. मंडळी, आता आपण ना त्यांचं लहानपण ऐकलं, त्यांचं कॉलेज डेजमध्ये कसे होते ते ऐकलं, पण ना आता ब्रेक नंतर जे आपण बघणार आहोत ना, तो एक असा मोठा अल्बम बघणार आहोत आपल्यासोबत. टोटल फॅमिली आपल्याबरोबर बसणार आहे, गप्पा मारणार आहे, आपल्याला सांगणार आहे. म्हणजे कसं असतं माहिती का, की तुम्हाला जी लोक घरात बसून TV बघतात ना, त्यांना असं वाटेल अरे वा, बागवे फॅमिली आपल्या घरी आली. आणि आपल्या पुण्यात एक फार चांगली पद्धत आहे काही ठिकाणी, की आल्या आल्या पहिला चहा विचारला जातो. काही ठिकाणी जाताना चहा विचारला जातो. काही ठिकाणी, सगळ्या नाही म्हणत मी, महाराष्ट्रातलं आम्ही फिरतो तर महाराष्ट्रात तर प्रेमाने हायवेला जेव्हा आम्ही फिरतो तेव्हा अर्धा कप चहा, माणूस अनोळखी असला तरी महाराष्ट्राची फार चांगली पद्धत आहे की त्याला सांगितलं आता की भाऊ अर्धा कप चहा घेणार का. आणि म्हणून ह्या बेसिसवर महाराष्ट्र टिकलाय, या प्रेमावर महाराष्ट्र टिकलाय. म्हणजे तुम्ही बघता तुमचा लाडका सुपरहिट कार्यक्रमाचं नाव आहे पब्लिक शपथ खरं बोलतोय. तुमच्या लाडक्या सुपरहिट न्यूज TV चॅनलवर त्याचं नाव आहे बातमी न्यूज TV, संजय अग्रवाल कृत पब्लिक शपथ खरं बोलतोय. आणि मी आहे तुमचा आपला अँकर राहुल लोगावकर, आणि आपण आहोत माननीय श्री अविनाशजी बागवे यांच्याबरोबर. चलिए ब्रेक के बाद आपण भेटूया बागवे फॅमिलीला. लेट्स गो. म्हणजे बघता तुमचं सुपरहिट कार्यक्रम ज्याचं नाव आहे पब्लिक शपथ खरं बोलतो, तुमच्या लाडक्या सुपरहिट न्यूज TV चॅनलवर ज्याचं नाव आहे बातमी TV, संजय अग्रवाल कृत पब्लिक शपथ खरं बोलतोय. मी आहे आपला अँकर राहुल लोगावकर, आणि आत्ता आपण आहोत आमदार आणि माजी गृहमंत्री जे आहेत त्यांच्याबरोबर आहोत, रमेश दादाजी बागवे यांच्यावर आहोत. सर नमस्कार. नमस्ते सर. ह्यांनी जेव्हा ठरवलं की राजकारणात यायचं तर पहिलं त्यांनी गुरूंना येऊन सांगितलं असेल, वडील हे गुरुच असतात पहिले. मग तेव्हा काय वाटलं की बाबा, म्हणजे काय तुम्ही त्यांना लेसन्स दिलेत तेव्हा त्यावेळेस? राजकारणात येण्याचा ह्याचा हे नव्हतं, विचार नव्हता. अविनाशने जेव्हा पुण्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरची डिग्री घेतली आणि उच्च शिक्षण तो लंडनला गेला, आणि तिथं पण त्यांनी MS केलं आणि एक चांगल्या नोकरीमध्ये तो होता. मी असा विचार केला की आपण ज्या समाजामध्ये जन्मलेलो आहे त्या समाजामध्ये प्रत्येक जर शिकून जर समाजाच्या बाहेर गेला तर मग ह्या समाजाचं सामाजिक काम कोण करणार. आणि शक्यतो
जातीच्या नावाने लोक सवलती घेतात. बाबासाहेबाच्या पुण्यात ती सवलती आपल्याला मिळते. आपण डॉक्टर, इंजिनियर, वकील मोठमोठ्या पदावर जातो आणि तिथं गेल्यावर मात्र मग आपल्याला सामाजिक जाणीव नसणारे लोक फार दिसतात. समाजाच्या नावाने जे काही मिळतं तर आपल्याला समाजाचं देणं पण असतं. आम्ही आमच्या आईवडिलांकडून हे शिकलेलो आहे की समाजाची सेवा पण केली पाहिजे. जो उपेक्षित वर्ग आहे, गोरगरीब आहे, दीन दुबळा आहे, त्याची सेवा केली पाहिजे आपण. आणि हे बाळकडू आम्हाला आमच्या वडिलाच्या माध्यमातून मिळालं असल्यामुळे आमचे वडील पण सामाजिक क्षेत्रामध्ये फार चांगले कार्यकर्ते होते ते. आणि आमच्या घरामध्ये मातंग समाजाच्या बैठका वगैरे व्हायच्या. त्याच्यामुळं वडिलांचं काम मी पाहिलेलं आहे. वडील एक ST मध्ये कर्मचारी होते, कामगार होते ते, आणि ते काम करून पण समाजाची सेवा करायचे. आणि त्यांच्याकडून आम्ही बाळकडू शिकल्यावरती मला पण असं वाटलं की बाबा आपला मुलगा शिकला आहे आणि शिकलेली मुलं समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये येणं फार गरजेचं आहे. शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. आणि शिकलेली मुलंच नेमकी चळवळीतनं बाहेर असतात हे काही योग्य नाही आहे. आपण आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. त्यामुळं मी अविनाशला लंडनहून तू इकडे ये बाबा आणि इथं येऊन आपण समाजाचं काम करूया. मी तर फक्त आमदार झालो, तुला ह्याच्यापेक्षा पण चांगली मोठी संधी मिळेल. का की राजकारणामध्ये शिक्षण फार महत्त्वाचं आहे. जे चळवळीमध्ये लोक असतात, जे सामाजिक काम करतात, ते बिचारे त्यांचं शिक्षण जास्ती नसतं, आर्थिक परिस्थिती एकदम बिकट असते आणि पण त्यांना सामाजिक जाण असल्यामुळे ते सामाजिक चळवळीमध्ये काम करतात. पण ह्याच्याच ऐवजी जर शिकलेला वर्ग आला त्याच्यामध्ये तर तो कलेक्टर, कमिशनर, मोठमोठे अधिकारी, कायदा वगैरे याच्यावर त्याला ज्ञान लगेच प्राप्त होतं आणि तो अन्यायाच्या विरुद्ध चांगला आवाज उठू शकतो आणि चांगल्या चांगल्या शासकीय राजकीय अधिकाऱ्याचं पण चांगला बोलू शकतो. हे मी ठरवून मग त्याला मी राजकारणामध्ये येण्याची विनंती केली. मग राजकारणात आल्यानंतर मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की वडील आणि मुलगा हे कधी बोलायचे आणि मग वडील आणि मित्र किंवा मित्र आणि मित्र कधी बोलायचे? नाही, आता मुलगा आणि वडील मित्र असतात असं म्हणतात. एक तर असं आहे की अविनाशच्या आणि त्याच्या भावाच्या नशिबामध्ये त्यांना आईचं प्रेम जास्ती मिळालं नाही. 4 वर्षाचा असताना त्याची आई कॅन्सरनी निधन झाली आणि तो लहानपणापासूनच काशीवाडीमध्ये आमच्याबरोबरच आमच्या कुटुंबात लहानाचा मोठा झाल्यामुळे त्याला सर्व माहिती की आपल्या वडिलांनी कसं काम केलं, काय केलं, त्यांनी सर्व माझं सामाजिक त्यांनी बघितलं डोळ्यांनी. आणि त्या हॉस्टेलमध्ये पण ते जेव्हा गेले सुट्टी असताना ते पण माझ्या सगळे फिरायचे, मी त्यांना घेऊन फिरायचो आणि त्याच्यामुळं त्यांना पण एक सामाजिक ह्याची लहानपणापासून जाणीव होती. त्याच्यामुळे मी त्यांना म्हणलं सामाजिक आपल्याला काहीतरी ऋण फेडलं पाहिजे आणि मग त्याला मी सामाजिक क्षेत्रामध्ये, समाजाच्या चळवळीमध्ये त्याला मी येण्यासाठी विनंती केली. त्यांनी समाजाचं काम सुरू केलं. बरं, आता मी एका वडिलांना प्रश्न विचारतो की अविनाशजी फार खोडसळ होते असं त्यांनी मगाशी सांगताना सांगितलं की मी थोडासा डॅशिंग होतो. एखादी अशी घटना की जिथे मग सगळं बाजूला ठेवून तुम्हाला वडील व्हावं लागला, अशी एखादी घटना सांगू शकाल का प्लीज? असं जर खोडसळ नव्हता तो, लहानपणापासून तो नाही, लहानपणापासून तो अभ्यास वगैरे करायचा. लहानपणी पण तो कराटे वगैरे शिकायचा. तिथून आला की हॉस्टेलमध्ये आला की तो घरच्या त्या झोपडपट्टीमधल्या पण पोरांना तो खेळायचा, त्यांच्याबरोबर त्यांना पण शिकवायचा प्रयत्न करायचा. आणि तो वडिलाचं त्याच्यावरती छाया पडल्यामुळं तो पण म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध त्याला लढायला चांगलं आवडत होतं आणि त्याच्यामुळं तो पण तसं लहानपणापासूनच तो अन्यायाच्या विरुद्ध लढलं पाहिजे असं त्याला वाटत होतं. राजकारणात सक्रिय समाजकारणामध्ये त्यांनी पहिला आला, समाजाच्या मध्ये त्यांनी काम केलं. माता एक तांदूळच्या माध्यमातून शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, मग राज्यामध्ये फिरायला लागला. जेव्हा आपल्या मातंग समाजाचा एक तरुण मुलगा लंडनहून आला तरी सामाजिक काम करतोय, त्याला चांगलं इंग्लिश बोलता येतं, हिंदी बोलता येतं, मराठी बोलता येतं आणि शिकलेला मुलगा समाजामध्ये गावागावी खेडगाव जाऊन जेव्हा संघटनेच्या माध्यमातून काम करू लागला तर तरुण वर्ग जास्त आकर्षित झाला आणि संघटना पण वाढत गेली आणि त्याला पण त्यात इंटरेस्ट होत गेला. नंतर मग मी आमदार झाल्यावरती मग समाजाने त्याला उभं केलं आणि तो नगरसेवक झाला, चांगल्या मताने निवडून आला आणि सातत्याने 15 वर्ष तो निवडतो. नगरसेवक झाल्यावर पण त्यांनी महानगरपालिकेमध्ये स्वतःच्या कृत्वाने त्या ठिकाणी त्यांनी आपली इमेज उभा केली. त्यांनी माझा कधी नावाचा वापर केला नाही आहे आणि म्हणून रात्री पण घरी आल्यावर कॉम्प्युटरचे अभ्यास करणे, माहिती गोळा करणे, हे करणे आणि महानगरपालिकेमध्ये अभ्यासपूर्वक प्रश्न विचारून प्रशासनाला तो अडचणीमध्ये आणायचा. जिकडं प्रशासनाने त्या ठिकाणी चुकीचं काम केलं तो त्या ठिकाणी निदर्शन आणून द्यायचा
आणि त्याच्या विरुद्ध तो आवाज उठवायचा. त्याच्यामुळे महानगरपालिकेमध्ये पण अधिकारी वर्ग त्याला चांगला मानायचा आणि एक त्यांनी स्वतःच्या कृत्वाने महानगरपालिकेमध्ये एक चांगला दबदबा त्यांनी तयार केला. मंडळी, एक गोष्ट फार मोठी असते राजकारणामध्ये आणि फार गर्वाची असते, स्पेशली वडिलांकरता पण आणि मुलाकरता पण, की ज्या दिवशी मुलाच्या नावानी, म्हणजे वडिलांची तर ओळख असतेच, पण जेव्हा मुलगा स्वतःहून ओळख बनवतो तर मुलाच्या नावानी वडील ओळखले जातात. ही फार मोठी गोष्ट असते, राजकारणात असो किंवा कला क्षेत्रात असो किंवा कुठलंही क्षेत्र असो. आणि ही वडिलांकरता आणि त्यांच्या लेकराकरता ही फार मोठी गोष्ट असते. आता आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की ज्यांचा घरात आवाज चालतो. एक आहो म्हटलं तर मग तेव्हा कोणी आमदार नसतं, खासदार नसतं किंवा काही नसतं, तेव्हा ऐकावंच लागतं. आपण ताईंशी बोलणार आहोत. या तर आपण बोलूया ताईंशी. हां, मला एक सांगा ताई, की मला ना तुमच्या बाबतीत मला माहिती पाहिजे. मी असं ऐकलं की तुम्ही टीचर होतात आणि यू आर फ्रॉम कर्नाटका. मग मला तिथून सांगा सगळी स्टोरी, कर्नाटकपासून काय सांगाल मला? खरं म्हणजे मी एक अगदी गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगी. माझे आई वडील पोट भरण्यासाठी इथं पुण्याला आले होते आणि मग आम्हाला शाळेत टाकलं. मी सर्वात मोठी भावंडांमध्ये, मला 2 भाऊ, आणि त्यावेळेस मला एवढं मराठी येत नव्हती आणि तरी सुद्धा मग एक ट्रायल म्हणून माझ्या आईने शाळेत टाकलं आणि मग तसंच मी शिकत गेले आणि प्रत्येक वर्गामध्ये मी पहिला नंबर काढत होते आणि असं शिकत शिकत मग मी व्यवस्थित माझं शिक्षण पूर्ण झालं. माझे भावंड व्यवस्थित शिकली, तेही छानपैकी शिकले आणि मग सेवा सदन अध्यापिका शाळेमध्ये माझं DEDची पदवी मी घेतली आणि मग त्यानंतर मग मी हुजूरबागा शाळेमध्ये शिक्षिका म्हणून रुजू झालात. बरं. आणि मग मला एक सांगा की एवढं सगळं तुमचं करिअर चालू असताना अचानक लग्न, म्हणजे साहब ने कैसे एंट्री मारा आपकी लाईफ में? ऍक्च्युली मी एका कामानिमित्त दादांना भेटले होते. दादांना माझा स्वभाव आवडला आणि त्यांना आवडल्यामुळे त्याच वेळेस हे मला नंतर कळलं की त्यांच्या मोठ्या चिरंजीवांसाठी ते स्थळ बघतायत, मुलगी बघतायत, असं मला कळलं नंतर. आणि दादांना मी जेव्हा भेटले त्यांना माझा स्वभाव आवडला आणि एक सून म्हणून माझ्यात त्यांनी काहीतरी बघितलं असेल, त्यामुळे मग त्यांनी मग त्यांच्या चिरंजीवांशी भेट घडवून दिली आणि मग आमचं लग्न झालं. पण छोट्या तोंडी मोठा घासता, एक विचारतो भाऊ म्हणून, की मग कॉफी प्यायला वगैरे कधी असं सर म्हणले असतील की शादी से पहिले काही आपण कॉफी पिणे चलते, नाही ते एक डेट म्हणतो ना आपण आजच्या काळात, की भेटले असतील, बाबा बायको रागीट आहे का, कसं आहे बाबा, सगळं नाही का, कंक्लुजन्स. पुरुष फार असा घाबरत असतो आधी सुरुवातीला. ऍक्च्युली खरं सांगायला गेलं तर आमचे हे खूप लाजरे आहेत, बोलताना एकदम लाजून. पण तुमची भेट सांगा मला, म्हणजे ते मी समजू शकतो स्वभाव, पण मला भेट सांगा. भेट झाली होती का लग्नाच्या? लग्नाच्या अगोदर 2दा भेट झाली होती आमची. त्यात काय नाही, ऍक्च्युली त्यांनी एक मजेशीर प्रश्न केला होता मला की मादाम तुसेत म्युझियम कुठे आहे. आता ऍक्च्युली मी कॉर्पोरेशनच्या शाळेत शिकलेली मुलगी आणि हे लंडनला शिकून आलेले आणि माझं मराठी मीडियम, ह्यांचं इंग्लिश मीडियम, त्यामुळे अगोदरच मी खूप प्रचंड तणावाखाली होते की कसं माझं होणार. हा, आणि घरात माझी आई आणि मला 2 भावंड, म्हणजे एवढंच माझं परिवार. आणि त्याच्यामध्ये मग हे अचानकच दादा त्यावेळेस पर्वती मतदारसंघाचे आमदार होते आणि पुणे कॉर्पोरेशनमध्ये सभागृह नेते होते. त्यांची लाल दिव्याची गाडी आणि हा सगळा, हा, आणि आमचे हे लंडनला शिकून आलेले, त्यामुळे मी खूप प्रेशरमध्ये होते की कसं व्हायचं माझं, नाही का. आणि तेही आमचं जे भेट झाली होती, 2दा भेटलो होतो आम्ही, तेही त्यांना डॉक्युमेंट्स हवे होते माझे हनीमूनसाठी, पासपोर्ट वगैरे त्या सगळ्या गोष्टीसाठी डॉक्युमेंट्स हवे होते, त्यामुळे आम्ही भेटलो होतो. आणि मग असे वेगवेगळे विचित्र ते प्रश्न करायचे की म्हणायचे की 400 रेसमध्ये जे बॅटन चेंज केलं जातं त्याला काय म्हणतात. आणि ऍक्च्युली मी स्टार स्टुडंट होते. माझ्या बरेच प्रश्नच विचारायचे नुसते, माझं जनरल नॉलेज चेक करायचे. हा, आणि मी माझ्या स्कूलमध्ये स्टार स्टुडंट होते ऍक्च्युली, त्यामुळे मी ह्यांच्या प्रत्येक प्रश्नांना मी व्यवस्थित उत्तर देऊ शकले. बरं ताई, मला एक विचारायचंय सर, विथ युअर परमिशन, जेव्हा तुमचं लग्न झालं, सून म्हणून तुम्ही या घरात आले, तर आल्या आल्या काही असं छान घडलं का, म्हणजे एखादी आठवण तेव्हाची, गोड आठवण अशी?
ॲक्च्युली सांगायला गेलं तर प्रत्येक गोड आठवणी आहेत. मी खूप स्वतःला नशीबवान समजते की मी एवढ्या मोठ्या घरात लग्न करून आले आणि व्यवस्थित मी ॲडजस्ट झाले, कारण की घरातल्या सगळ्या लोकांनी मला खूप छान पद्धतीने सांभाळून घेतलं. प्रेशर सगळं गेलं. आणि जेव्हा त्या सुमारास आम्ही आमच्या कुटुंबामध्ये दादांची मम्मी म्हणजे माझी आजी सासू माझ्यासोबत राहायच्या, माझे दीर म्हणजे माझे भाऊजी ते सोबत होते. आणि ॲक्च्युली खरं सांगायला गेलं तर आत्ताच्या तुलनेने माझं लग्न खूप लवकर झालं. 22व्या वर्षी माझं लग्न झालं. आणि त्यावेळेस मला खूप टेन्शन होतं की मी कशा पद्धतीने ह्या घरामध्ये मी ॲडजस्ट करून घेणार स्वतःला. आणि कुठल्याही सुनेला जेव्हा घरात काय चालतं, घराची काय परंपरा आहे, घरात काय चालतं, कशा पद्धती नाही ते सगळं सांगायला एक सासू असते. सुनेला घडवायला, सुनेला आपल्या घराच्या सगळ्या प्रथा रीतिरिवाज सगळं समजावून सांगण्यासाठी एक सासू असते. पण मला सासू नव्हती. त्यामुळे मग मला जास्तच दडपण होतं. पण आमच्या साहेबांनी आम्हाला खूप छान पद्धतीने मला फॅमिलीत ऍडजस्ट करून घेतलं. बाप पण झाले. मी त्यांना बऱ्याचदा बोलते, पण तुम्ही माझ्या सासूबाई आहात असं मी त्यांना. मग सर त्याचा फायदा करून घेत जा. बऱ्याचशा नवऱ्यांना सासू व्हायला मिळत नाही ऍक्च्युली त्यांना घरात सगळं स्वच्छता, टापटीप आणि शिस्तबद्ध पद्धतीने राहिलेलं आवडतं. कुठेही काहीही टाकलंय, कसंही राहिलंय असं बिलकुल चालत नाही. आणि कुठलीही गोष्ट खटकली तर ते प्रेमात समजावून सांगतात. असं नाही की रागात कधी मला ओरडून बोलले, कधीही नाही. आणि खूप छान पद्धतीने मला त्यांनी सुरुवातीच्या काळात खूप छान पद्धतीने ऍडजस्ट करून घेतलं. आणि आमचं बॉन्डिंग असं होतं की कधीही कुणाला वाटलंच नाही की आमचं अरेंज मॅरेज आहे. आमच्यामध्ये खूप एक जो मोकळेपणा होता. इव्हन लग्नाच्या मंडपामध्ये सुद्धा आम्ही एकमेकांशी अशा गप्पा मारत होतो. आणि ह्यांच्या मित्रांना इनफॅक्ट असं होतं की अनेक हे लोक मी VIT ला कॉलेजला, ते राहायला अप्परला, त्यामुळे सगळ्यांना वाटत की कॉलेजमध्येच तिथं भेट झाली आणि तिथं लग्न झालं. पण इतकं फास्ट. आणि म्हणजे आम्ही मार्च मध्ये भेटलो, एप्रिल मध्ये डन झालं आणि मे मध्ये लगेच लग्न आलं झटपट. त्यामुळे असं काहीच नाही की 6 महिने आम्हाला पिरियड भेटला की आम्ही भेटतोय, डेटिंग करतोय, असं काय नाही. असं काही इतकं सगळं जुळलं आणि एकदम सगळं जुळून आलं जुळून त्यावेळेस. आलं. पण ते इतक्या झटक्यात होत झालेलं असताना देखील लोकांना असं वाटलं अरे काहीतरी खूप वर्षापासून या दोघांचं काहीतरी साठलोट दिसतंय. इव्हन आजही आम्हाला म्हणजे आमच्या लग्नाला आता 18 वर्ष होतील, पण कधीही आम्हाला असं वाटतं आता लग्न झालं आमचं. आणि मुलांकडे बघून मग आमचं वय कळतं. पण मग मला एक सांगा, म्हणजे मला तुम्हाला एक विचारायचं, तुमच्या आहोला काय रिस्पॉन्स असतो त्यांचा? कारण आहोला बरेचसे नवरे घाबरतात ऍक्च्युअली. म्हणजे जेव्हा त्या आहोवरनं कळतं की बायकोचा मूड स्वयंपाकघरात कसा आहे, चांगला आहे का वाईट आहे. देवाच्या कृपेने आमचं बॉन्डिंग असं आहे आणि आमची फॅमिलीचा सेटअप असा आहे की ते दिवसभर कितीही व्यापात असले, कामात असले, आणि जेवढं मोठं घर, जेवढी मोठी व्यक्ती, तेवढं त्या माणसाचे प्रॉब्लेम्स जास्त असतात. आम्हाला म्हणजे आता सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये असल्यामुळे ह्यांचे ना मित्र कमी किंवा आमचे शुभचिंतक कमी. आणि तुम्हाला तर माहितच आहे की राजकारणामध्ये मित्र कमी आणि शत्रू जास्त असतात. आणि ते विरोधक तर असतातच असतात किंवा स्वपक्षातले लोकही पाय ओढायचे काम करत असतात. मग अशा वेळेस मग ह्यांना मी एक म्हणजे हे कितीही डिस्टर्ब असले, कितीही बाहेर काही घडामोडी घडत असल्या, मागील काही वर्षामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या, पण आमचे साहेब इतके संयमी आहेत की ते कधीही घरी आल्यावर आम्हाला कधीही कळत नाही की बाहेर काय झाले. आम्हाला कधीही जाणू देत नाही. बाहेरच्या राजकीय आणि सामाजिक काही गोष्टी जे आमच्यासाठी डिस्टर्ब करणारे आहेत ते कधीही आमच्याशी चर्चा करत नाही. इव्हन कधी फोनवरून मला कळलं की बाबा काहीतरी झालंय, मग अशा वेळेस मग मी कार्यकर्त्यांना फोन करून किंवा दादांना फोन करून, अंदर आते हे, आणि दादांना फोन करून मग काय झालं काय नाही ह्याबद्दल मी चर्चा करते. आणि ऍक्च्युली खूप कमी वयामध्ये मला वडिलांची साथ माझी सुटली, पण हिता भरून निघाली की दादा म्हणजे माझे वडीलच आहेत. आणि मी जितकं म्हणजे माझ्या वडिलांसोबत कम्फर्टेबल असू शकले असते तेवढीच मी दादांसोबत. दादा कधीही माझ्यासोबत एकदम फ्रीली माझ्याशी चर्चा करतात, माझ्याशी बोलतात. आणि म्हणजे माझे काही प्रॉब्लेम्स असतील तर मी त्यांच्याशी डिस्कस करते. बरेच जे राजकीय, मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला
की मी बरेच सामाजिक आणि राजकीय बरेच माझ्या मैत्रिणी आहेत, लग्न झालेल्या मैत्रिणी आहेत, आणि मोठं जेवढं घर असतं ना तेवढी बंधनं असतात की इथं जायचं नाही, हा हे लोकांशी बोलायचं नाही, असं करायचं नाही, हे कपडे घालायचे नाही, असे बरेच बंधनं असतात. पण मला ह्या घरात काहीही बंधन नाही की मला जसं पाहिजे मी तसं राहू शकते आणि माझे विचार स्वतंत्रपणे मी मांडू शकते. ते फार महत्वाचं आहे. मंडळी, आपण आत्ता ज्याच्याशी बोलतोय इंदिराजी बागवे यांच्याशी मंडळी, असं आहे की आपण जर बघितलं ना तर अनेक, मी त्या घरांची नावं नाही घेत, पण आज आपण बघतोय की पॉलिटिकल घरातली सून कशी असायला पाहिजे आणि ती ज्या आनंदाने सांगते सगळं काही. पण काही काही पॉलिटिकल घरामध्ये, मी नावं घेत नाही कारण मी फिरत असतो सतत महाराष्ट्रामध्ये, अनेक पॉलिटिकल घरांमध्ये जायला मिळतं, तिथे असलेली बंधनं त्या घरातल्या सुनांवर किंवा मुलींवर म्हणजे का असतात कल्पना नाही. पण ना, मला जर कधी कोणी विचारलं की पॉलिटिकल घरातली सून कशी असावी तर मी यांचं नाव सांगेन. आणि सासरे वडिलांप्रमाणे उभे राहतात ही फार मोठी गोष्ट आहे. त्यांनी आज सुनेनी स्वतःहून सांगणं की माझ्या वडिलांची जी कमी होती ती भरून निघाली, ह्यात सगळं मिळालं. आणि असं म्हणतात की घरातली लक्ष्मी जर हसत असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची पूजा करायला लागत नाही सुख संपदा येण्याकरता, असं म्हणतात. तर मंडळी, आज आपण बोललो घरातल्या लक्ष्मीशी, आता आपण बोलणार आहोत घरातली छोटी लक्ष्मी. म्हणतात ना, घरात असं एक पाखरू फिरत असतं, टॅन 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 टॅन, कोणी कंट्रोल नसतं करत. पप्पांची लाडकी असते ती. आपण आता तिच्याशी बोलणार आहोत. ओके, तर आम्ही आता तुझ्याशी बोलतो, ठीक आहे? तर घरातली छोटी लक्ष्मी, नाव सांग तुझं. ओके, कितवीला? बर. बॉन्डिंग जास्त कुठे आहे, पप्पा का मम्मी? दोघे इक्वल आहे. मम्मी, कारण की मम्मी जास्त घरी असते आणि पूर्ण दिवस जास्त ते इधर स्टडीज नाही तर ट्युशन मध्ये जातो, जे मम्मी सोबतच असतं. पूर्ण स्टडीज तीच घेते. आणि काय मग डॅड फक्त संध्याकाळी अवेलेबल अपने, जो कुछ दिन भर में वो रिपोर्टिंग करने का, आज के मुख्य समाचार, ऐसा कुछ. बर, मला एक सांग की मला तुला एक विचारायला आवडेल, तुला जर काही प्रश्न पडला तू पहिलं कोणाकडे जाते, पप्पांकडे का मम्मीकडे? प्रॅक्टिकली पहिलं मम्मीकडे, कारण अरे जर समाधान नाही मिळालं तुझं, म्हणजे असं आहे. बरं, आणि काय तुम्हाला समजा इफ यू वॉन्ट टू कन्व्हिन्स समथिंग टू युअर डॅड, काही कन्व्हिन्स करायचं तुला, काय करतेस तेव्हा? पहिलं सगळ्यांकडनं मी थोडे रेकमेंडेशन घेते की कसं करावं लागेल, की डिपेंड्स की कशावरनं काय कन्व्हिन्स करायचं आहे. तर मग मम्मी युजली मला टिप्स देत असते की ज्यावेळेस असं असेल तर असं कर, ऐसा मीठा बना के खिलाओ या ऐसा कुछ करो, ऐसा कुछ है ना. तू म्हणजे डू यू स्वयंपाक करते तू? हो, कधी कधी टाइम भेटतो. अच्छा, बरं. मग मला एक सांग की एखादा असा मुवमेंट मला तुझ्याकडनं हवा आहे की तो मुवमेंट, व्हेरी कॅची मुवमेंट इन युअर लाईफ, अबाउट युअर डॅड, अबाउट युअर मॉम. कॅन यू जस्ट टेल मी? तू सांगू शकते? डॅड ज्यावेळेस लॉकडाऊन झालं त्यावेळेस सगळे आम्ही घरीच होतो आणि सगळ्यात जास्त फॅमिली बॉन्डिंग जे आहे त्यावेळेस झालं, कारण की त्यावेळेस आम्ही मोठे पण झालतो आणि त्यावेळेस आम्हाला सगळं कळत होतं. तर आम्ही ज्यावेळेस घरी होतो तर त्यांच्यासोबत जास्त टाइम स्पेंड करू शकलो, कारण की पप्पा त्यावेळेस घरी होते लॉकडाऊनमध्ये. तर ज्यावेळेस एंड ऑफ लॉकडाऊन, ज्यावेळेस सगळं स्टार्ट झालं खुलायला, त्यावेळेस डॅड ते त्यावेळेस करोनानी हे झालते, अफेक्ट झालते. तर त्यावेळेस ज्यावेळेस ते हॉस्पिटलाइज झालते त्यावेळेस रिअल कळलं की नाही का, की डॅड घरी नसले की एक वेगळाच वातावरण असतं. तर मग त्यावेळेस सगळ्यात जास्त मी त्यांना मिस केला आणि ते कळलं की एवढा वेळ लॉकडाऊनमध्ये आम्ही सोबत होतो पण ते गेल्यानंतर. आणि मग जेव्हा ते ओके होऊन आले तर व्हॉट वॉज युअर रिएक्शन? खूप खुशी होती सगळ्यांमध्ये. बाहेर पण एक सगळे लोक जमा झाले आणि ते आले ज्यावेळेस सोसायटीत एंटर झाले त्यावेळेस पण खूप चांगलं वाटलं त्यांना बघून, फायनली रिकवर होऊन. तर ते मी कधी विसरत. सो दिस इज द लीडर्स साईन.
आय थिंक समवेअर असं आहे. ठीक आहे. आणि काय तू म्हणजे आता मोठं झाल्यानंतर काय व्हायचं? मला 2 गोष्टीमध्ये जरा कन्फ्युजन आहे. वो भी करो कोई टेंशन नहीं. 12 घंटे ये करो 12 घंटे ये करो. मला इधर बिझनेसमध्ये जायचंय, असं हॉटेल्स नाही. कारण की मोस्ट पप्पा आणि दादाजीला सोडून खूप सारे माझे अंकल्स आणि काका ते सगळे बिझनेसमध्ये, हॉटेल्स आणि सगळं. मंडळी, ही पिढी आत्ताची आहे आणि आत्ताच्या पिढीमध्ये फार थोड्या तोंडातून मी असं ऐकतो की मला बिझनेस करायचा. पण जर आपण बघायला गेलो इन द मार्केट, जर मी सर्वे केला माझ्या पद्धतीने, तर 90% मुलं मुली हे सांगतात की आम्हाला काय, आम्ही IT ला जाणार, आम्ही काम करणार, सकाळी वी स्टार्ट ॲट 10, शाम को 6 बजे हम लोग घर आ जाएंगे. पण जो बिझनेस करणारा असतो ना, तो स्वतःचा स्वतः मालक असतो, त्याला कोणी विचारणारा नसतो. IT चा प्रॉब्लेम असा आहे की तिथे नोकरीची गॅरंटी तुम्हाला काहीच नाही. सरकारी असेल तर ठीक आहे, काढलं तर पेन्शन तरी मिळते, नंतर काय. आणि काय झालंय की इझी वे असतो, बिझनेसमध्ये इझी वे नसतो. बिझनेसमध्ये बिझनेस करायचा म्हटलं की तुम्हाला त्यात स्वतःला झोकावं लागतं, रिस्क घ्यावी लागते आणि मग कुठे जाऊन तो बिझनेस उभा राहतो. बिझनेस करायचा विचार ह्या वयामध्ये ह्या मनात येणं ही फार मोठी गोष्ट आहे. ही एक स्टार्ट आहे आणि ती स्टार्ट आपल्या घरच्यांकडूनच मिळते. पण घरच्यांची जर टेंडन्सी असं असेल की मी कोणाला घरच्यांना दोष देत नाही की जाओ भाई आराम से काम करो, लेकिन कब तक, याचाही विचार करा. गॅरंटी काय याचाही विचार करा. त्यांच्याशी बोललो आपण, घरातले जे चिरंजीव आहेत, ॲक्शन हिरो, आता आपण त्यांच्याशी बोलणार आहे. तर ते ॲक्शन हिरो आपल्याला काय बोलतात हे आपण विचारू. मॉम का डॅड? ऍक्च्युली काय सिच्युएशन मध्ये मॉम, काय सिच्युएशन मध्ये डॅड. कुठले सिच्युएशन सांग मला, एक सिच्युएशन सांग. चाल, मॉम असेल तर काय सिच्युएशन? मॉम असेल तर हां, मॉम काय पण अकॅडमिक्स मध्ये कुठे काय असेल, स्टडीज मध्ये वगैरे सगळीकडे मॉमच असते सोबत. सगळीकडे मॉमच असते सोबत. आणि मग जेव्हा कुठं बाहेर जायचं असेल तर मग डॅड असते. फक्त बाहर जायला, शॉपिंग असेल तर डैड, नोट खर्चा करना है तो फिर डैड चाहिए, ऐसा है. चलो अच्छी बात है. बट मला मॉम आणि डॅड बद्दल एक छान असा प्लस पॉईंट पण सांग आणि एक मायनस पॉईंट पण सांग. डॅड लहानपणापासूनच माझे रोल मॉडेल आहेत. ओके, व्हेरी गुड. ते माझ्या सगळ्या स्पोर्ट्स इव्हेंट्सला असतात तिथं प्रेझेंट. मी कुठे चुकी केली स्पोर्ट्समध्ये वगैरे तर मला ते गाईड करतात. असं ओरडत नाही की मी असं चुकी का करते, ते मला गाईड करतात. चलो एक बार गलती हो गई तो और दूसरी बार खड़े हो जाओ. अच्छी बात. मग कुठे बाहेर गेलो तर समजा कुठे शॉपिंगला गेलो तर ते माझी चॉईस विचारतात. असं नाही की त्यांनी जे घेतलं त्यांची हा, ते माझी चॉईस विचारतात आणि सगळे त्यांचे प्लस आहे. नेगेटिव्ह हे आहे की ते अभ्यास नाही केलं की ओरडतात. मग ते ओरडायलाच पाहिजे, नाही तर त्याशिवाय ते हो जब तक छडी नहीं खाओगे तब तक स्टडी कैसा करोगे. तर त्यांना थोडंसं एक चांगली गोष्ट आहे. आमच्या एक सर होते, कोकणात राहायचे ते, त्यांनी आम्हाला फार सुंदर सांगितलं होतं की कसं असतं की बापाचं रागवणं मुलांना दिसतं, पण त्या रागवण्यामागचं जे भलं बाप विचार करत असतो ना ते कधी दिसत नाही. तर पप्पा रागवले तर मुलं त्यावेळेस, काही मुलं सांगतो मी, त्या अशा मनातून शाप पण देतात, असाच बाप का आला, असाच बाप का मिळाला. पण त्या बापाची किंमत आपल्याला तेव्हा कळते जेव्हा आपण मोठे होतो, जेव्हा आपण एकटे बाहेर पडतो किंवा आपण बाप होतो. आणि जेव्हा आपण आपल्या लेकराला ओरडतो तेव्हा आपल्याला समजतं की आपला बाप आपल्याला का ओरडत होता. हे आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितलं. ते मास्तर होते कोकणातल्या एका गावामध्ये, त्यांनी मला हे सांगितलं होतं आणि तेच मी आत्ता तुला सांगतोय. तर पप्पा ओरडतात हा मायनस पॉईंट असेल मान्य, पण त्याच्यामध्ये प्लस शोधायचा प्रयत्न करायचा, तो खरा मुलगा. आता मम्मीबद्दलचा. मम्मी सगळ्या स्टडीजमध्ये वगैरे सगळं आमच्यासोबत असते. स्टडीजमध्ये बेस्ट मम्मी आम्हाला करायला, बेस्ट आम्ही जर करत असेल तर ते फक्त मम्मी म्हणून. एक्झाममध्ये वगैरे सगळं. पण मग ती कधी अशी छडी घेऊन पडली का मागे की खरा अभ्यास नाही तर मग आज तर काय खरं नाही, आज धोएंगे. मम्मी छडी घेऊन कधी मागे नाही पडली. कारण मम्मींचं कसं होतं की जर मुलांनी नाही ऐकलं तर वॉशिंग मशीन व्हायला कमी नाही पडत.
मतदानात दोनों सुरू. असं अभ्यास नाही केलं तर मम्मी पप्पांना बोलते. अच्छा, पण मम्मी स्वतःकडे- तो ऐसा घूम के आता है सब, इधर से उधर जाता है और उधर से इधर आता है, जरा वो समझा उधर ऐसा. अच्छा, असं आहे. हो. सगळं म्हणजे होम मिनिस्टर कडनं पहिला आदेश येतो, जरा ते बघा जरा. मग ते आमदार साहेब सांगतात, हा बाबा ते कर बाबा, मला वरनं फोन आलाय, असं काय असतं ना. करेक्ट. हो. नाही, पण लहानपणापासून दोन्ही मुलं खूप गुणी आहेत. नाही, मी एक मजा करतोय. हा, नाही, ते तर नाही, मान्य आहे मला, हा. तुम्ही बोलताय ते, हा. पण लहानपणापासून खूप गुणी आहेत. कुठलीही गोष्ट एकदा सांगितली की परत सांगावं लागत नाही आणि खूप डिसिप्लिन मध्ये राहतात ते दोघं. नाही ते तर हा. बघूनच दिसतं. आणि माझी एक विनंती आहे तुम्हाला दोघांना, छोट्या तोंडी मोठा घास घेतो, की जगामध्ये बाहेर गेल्यानंतर आपण कितीही मोठे कमवा, तुलाही सांगतो, अर्न ॲज मच ॲज मनी यू कॅन अर्न, नाव कितीही कमवा, पण कधी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण आई बापाच्या वर कधीही नाही. ही गोष्ट कीप दॅट इन माइंड. आणि ह्या जी मुलं हे डोक्यात ठेवतात, यांना आयुष्यात देव कधीही कमी करत नाही. यू कॅन, तुम्ही हे अनेक एक्झाम्पल्स आहेत, अनेक घरामध्ये एक्झाम्पल्स आहेत की ज्यांनी आईबापाचं ऐकलं ते प्रॉफिटमध्येच राहिलेले आहेत, आणि ज्यांनी जगाचं ऐकलं त्यांचा लॉकडाऊन झालाय त्यांच्याच पद्धतीने. हां, कीप दॅट इन माइंड. म्हणून आईबापाला आपण देव म्हणतो, सिम्पल आहे. तर आता आपण मेन ज्यांचा आज इंटरव्ह्यू आपण घ्यायला आलो होतो त्या दादांशी आपण बोलणार आहोत, अविनाशजींशी. तर कट अविनाशजी माईक पप्पा. आता आपण ऐकलं असेल की कसं आमच्या सौंनी सांगितलं, आमच्या मुलांनी सांगितलं, आणि खरंच तो एक वेगळा फॅमिली बॉन्डिंग त्या ठिकाणी आहे. सगळ्याच फॅमिलीज असतं, पण आमच्यात एक तो थोडासा वेगळा आहे. आणि सगळे ह्यांचं पण करिअरच्या ओरिएंटेड पासून त्यांच्याशी बोलणं, डिस्कस करणं, मुलांना ऑपॉर्च्युनिटी सांगणं की काय काय आहे, त्यांना पूर्ण त्यांचं एक बॅकबोन सारखं त्यांच्या मागं थांबणं, हे सगळं त्या ठिकाणी आहे. आणि इंडिपेंडेंट झाले पाहिजे मुलं, त्या ठिकाणी आयुष्यात पुढं गेले पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. आता येणारा काळ हा युवकांचा आहे आणि युवकांसाठी त्या सगळ्या संधी उपलब्ध होतात. त्या काळामध्ये मग आपली मुलं पण त्या रेसमध्ये कसे पुढे येतील यासाठी आमचा सगळ्यांचा तो हे आहे. आणि टचवूड देवाच्या कृपेने आमचे सौ असतील ते त्यांचं चांगल्या पद्धतीने संगोपन करतात आणि मुलंही त्या ठिकाणी चांगला रिस्पॉन्स करतात. मी या ठिकाणी सगळ्या युवकांना एवढीच विनंती करतो की आपल्या काही काळामध्ये, मागच्या काही काळामध्ये आपण जे बघितलं असेल की स्टीव्ह जॉब्स त्या ठिकाणी आपण त्यांचं मृत्यूपत्र पाहिलं, मनोहर पर्रिकर जी होते जे देशाचे संरक्षण मंत्री होते त्यांचं आपण पत्र शेवटच्या यात पाहिलं, अरुण जेटलीचं आपण मत दिलं. ह्या सगळ्यांनी एकच गोष्ट सांगितली आणि कोरोना काळामध्येही लॉकडाऊनमध्ये आपल्या तीच एकदम जाणवली की आपण आपल्या कुटुंबांना वेळ देणं ही काळाचं गरज आहे. तुम्ही IT मध्ये आहात, तुम्ही ऍक्टिंग क्षेत्रात आहात, तुम्ही स्पोर्ट्समन आहात किंवा मोठे बिझनेसमन आहात किंवा पॉलिटिशियन आहात, तुम्ही काही जरी केलं तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या कुटुंबाला वेळ देणं हे काळाने गरजेचं आहे. कारण शेवटी तुम्ही किती पैसे कमवलेत, काय नाव कमवले, याच्यापेक्षा तुम्ही त्यांना किती वेळ दिलाय हेही तितकं महत्त्वाचं. म्हणून तुम्ही बॅलन्सली ते केलं पाहिजे. शेवटी कुटुंबाचं त्या ठिकाणी सर्व्हायवलसाठी तुम्हाला पैसे कमवावे लागतात, तुम्हाला काम करावं लागतं, तुमचं ते जे काही क्षेत्र असेल त्यात तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. पण हे करत असताना तुम्ही तो बॅलन्सही त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. असंच आम्ही आमच्या घरामध्ये एक संस्कृती आहे, एक स्पोर्ट्स कल्चर आहे. आमचे वडिलांपासून दादाही आज त्या ठिकाणी बघितलं आपण की दररोज 2-2 तास व्यायाम करतात, आम्हीही व्यायाम करतो, मुलंही व्यायाम करतात, आमच्या सौ देखील व्यायाम करतात. तर हे एक काळाची गरज आहे. ज्या पद्धतीत सध्याचं लाईफ स्ट्रेसफुल आहे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी तुम्ही स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे, तुम्ही व्यायाम करणं गरजेचं आहे. आणि माझी सर्व युवकांना विनंती आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा, जास्त मेहनत करा, जिद्दीने काम करा, पण हे करत असताना तुम्ही कुठेतरी फॅमिली बॉन्डिंग आणि फॅमिलीशी हे कुठेतरी विसरू नका. तुम्ही परदेशात कामाला जावा, IT मध्ये कामाला, पण तुमचे रूट्स कुठं आहेत, तुम्ही कुठं जन्माला आलात, तुमची कर्मभूमी काय, तुमचा समाज काय, तुमची फॅमिली काय, हे तुम्ही त्या ठिकाणी विसरू नका. कारण येणारा काळ हा युवकांचा आहे. आपण बघतो भारत देश हा युवा देश आहे. अनेक त्या ठिकाणी आता 2024 मध्ये पण त्या ठिकाणी मोठ्या संख्येने युवकांना चांगली संधी आहे. त्याचं त्यांनी त्या संधीचं आपण सोनं करावं. काही महिन्यापूर्वी पुण्यात निवडणुका, खरं आता हे निवडणुकाचं हे व्यासपीठ नाहीये, पण दंगेकरांच्या माध्यमातून आपण बघितलं एक युवकांना एक चांगली त्या ठिकाणी संधी आहे. त्या संधीचं आपण सोनं करावं एवढी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि क्षेत्र कुठले असो,
जिद्दीने आणि मेहनतीने त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर त्या ठिकाणी पुढे जावं आणि हे जात असताना आपल्या परिवाराची देखील साथ आपण सोडू नये एवढीच या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो. तर मंडळी, आपण आता बोललो अविनाशी बागू यांच्याशी आणि आता आपण हे झाल्यानंतर म्हटलं की शेवट त्यांच्या वडिलांशी आपण बोलावं. त्यांच्या वडिलांना काय सांगायचं आहे, त्यांचं मत त्यांना काय मांडायचं आहे, आपण त्यांची बोलू. दादा, एक प्रश्न मला विचारायचा आहे. मोठी मोठी पदं आपण भूषवली आहेत, आपण आमदार होतात, आपण गृहमंत्री होतात, पण ना काय झालंय की आजकाल काही जे म्हणतात ना स्वयंघोषित काही नेते असतात मार्केटमध्ये आपण बघतो, तर त्यांना असं वाटतं की मी असा बाहेर पडलो घराच्या की मी आमदार झालो, मी असा घराच्या बाहेर पडलो की मी असा नाही का, मला असं मोठं पोस्ट मिळालं, मला दिव्याची गाडी आली, म्हणजे इझी, जसं मनी म्हणतो ना तसं इझी पोस्ट असं वाटतं. तर काय सांगाल अशा लोकांना आपण, एक मेसेज तुमच्यातर्फे? अशा लोकांना माझं एक नम्र विनंती, बोला की आव्हान आहे की आपण सामाजिक काम करताना, राजकारणामध्ये काम करताना लोकांच्या हिताची कामं आपण पहिली केली पाहिजे. आपल्याकडं आलेला व्यक्ती हा कोणत्या समाजाचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या जातीचा आहे हे न पाहता तो एक मनुष्य आहे. त्या मनुष्याचा विकास हा आपण पाहायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि ते काम करताना आपण निस्वार्थीपणे जर समाजाची सेवा केली ना तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळतात. आता माझंच बघा ना, आमच्या घरामध्ये कोणी आमदार नव्हतं, कोणी नगरसेवक नाही, कोणी काय नाही, पण निस्वार्थीपणे समाजाची आपण सेवा केली, गोरगरिबाची सेवा केली, त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि त्या आशीर्वादाचं फळ नक्कीच आपल्याला भविष्यामध्ये चांगलं मिळतं. मी नगरसेवक होतो 22 वर्ष, 10 वर्ष आमदार, गृह खात्याचा मंत्री होतो, स्टँडिंग कमिटी चेअरमन, सभागृह नेता, हे सर्व लोकांच्या आशीर्वादामुळे, गोरगरिबांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून मला मिळाले. आणि म्हणून आपला दृष्टिकोन, आपला हेतू स्वच्छ ठेवला पाहिजे. आपला हेतू जर स्वच्छ असेल तर परमेश्वर आपल्याला कुठं काही कमी करत नाही. आणि आता राजकारणामध्ये जी आता लोकांची इच्छा असते की लगेच पैसा कमवणं, लगेच मोठी पदं मिळणं, तसं नाही. राजकारणामध्ये ज्याला यायचं ना त्यांनी या 3 गोष्टी शिकल्या पाहिजे. राजकारणामध्ये आलं तर कम खाना, दम खाना आणि गम खाना. म्हणजे राजकारणामध्ये कुठं पण आपण पाहतो की सारखं लग्नामध्ये जा, कुठं मित्राच्या पार्टीमध्ये जा, बर्थडेला जा, पक्षाची पार्टी असेल तिथं सारखं जेवणाचं तिकडं नियोजन केलं असतं. त्यामुळे कुठं जरी जेवण असलं तर आपण आपल्याला जितकं आहे तितकंच खायचं. जास्ती खाऊन आपल्या पोटाला आणि आपल्या शरीराला तरता द्यायचं नाही. म्हणून राजकारणामधल्या लोकांनी कम खायचं, कॅलरी मिळतो खाल्लं ओके, दम खायचं. म्हणजे एखाद्या नगरसेवकाला वाटतं, एखाद्या कार्यक्रमात मी नगरसेवक व्हावं, नगर झालं की त्याला वाटतं की मी महापौर व्हावं, महापौर झालं की मला मी आमदार व्हावं, आमदार झालं की मला मंत्री व्हावं. ही जे आकांक्षा असते, जरूर प्रत्येकाला आशा आकांक्षा असली पाहिजे, परंतु दम खाल्ला पाहिजे आपण. कारण की एखादी गोष्ट नाही मिळाली तर नाराज व्हायचं नाही, पक्ष सोडायचा नाही, आणि पक्षावरती निष्ठा ठेवून प्रामाणिकपणे पक्षाची, समाजाची आपण सेवा केली तर भविष्य आपल्याला चांगलं असतं. आणि म्हणून राजकारणामध्ये कम खाना, दम खाणार, गम खाना. एखाद्या वेळेला आपली फार प्रयत्न करतो आणि आपल्या तोंडापुढं येतं आणि ऐन वेळेस असं काय होतं की ते पद आपल्याला मिळत नाही. आणि मग किंवा आपल्याला निवडणुकीमध्ये विजय जवळ आला असून आपल्या हातात निसून जातो, आपण मग त्या ठिकाणी पराभूत होतो, तरी नाराज व्हायचं नाही. इलेक्शनमध्ये आपण पराभूत झालो किंवा निवडून आल्यावरती एखादं पद नाही भेटलं तरी आपण नाराज व्हायचं नाही. म्हणजे आपण दम खायचा, कम खाना, दम खाना, गम खाना. जे दुःख होतं ते दुःख सहन करण्याची पण आपण ताकद ठेवली पाहिजे. ह्या 3 गोष्टी जर कार्यकर्त्यांनी शिकल्या तर तो कधी अपसेट होणार नाही, काय नाही. आणि हे सर्व करताना आपल्या कुटुंबाची आणि आपली स्वतःची आपण काळजी घेतली पाहिजे. आपण व्यायाम केला पाहिजे, बाहेरचं सरबट खाणं सोडलं पाहिजे, घरातली डाळ रोटी काय असेल ते खायचं. हॉटेलचं बाहेरचं खाणं हे शक्यतो टाळायचं आपण, आणि घरचं खायचं, व्यायाम करायचा, आणि घराकडे पण आपण लक्ष द्यायचं, आपल्या मुलाबाळांकडे, आपल्या फॅमिलीकडे लक्ष द्यायचं. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला जितका वेळ मिळतो तो आपण समाजात द्यावा, असे माझी प्रत्येकाला विनंतीपणे, आव्हानपणे. त्या दृष्टिकोनातून काम केलं तर टेन्शन येत नाही आणि कशाचं पण आपल्याला त्या ठिकाणी काळजी वाटत नाही. मन स्वच्छ असलं ना, दिल चंगा तर उसे कटुते मी गंगा. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपलं काम करावं आणि सर्वांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, ही माझी प्रामाणिकपणे आपल्याला विनंती. म्हणजे आज आपण भेटलो बागा कुटुंबियांना, आणि गंमत अशी आहे की घरामध्ये ना 3 गोष्टींचं नक्की ऐकावं. जग तुम्ही किती मोठे व्हा आयुष्यात, सोन्याची गाडी घ्या, सोन्याचं घर घ्या, आम्हा पैसा असू दे, 3 गोष्टी विसरायच्या नाही. गुरुने केलेली कृपा आणि आईबापाने केलेली मेहनत, असं म्हणतात. कसं असतं की
अक्कलकोटचे जे स्वामी महाराज आहेत ते नेहमी सांगायचे की माझ्याकडे येताना तू कोण आहेस, तू काय आहेस, तुझं पद काय आहे, ते सगळं बाहेर सोडून ये. तुम्ही कुठल्याही मठात जा, तुम्ही स्वामी मठात जा, शंकर महाराज मठात जा, ज्ञान महाराज मठात जा किंवा बाळूमामांच्या स्थानी जा, कुठेही जा, मोठमोठी लोक, दिग्गज लोक गुरुच्या समोर गेलं तर गुरुच्या समोर जाणं म्हणजे आई बापाच्या समोर जाणं. तर लेकरासारखंच जा. तेच आत्ता सरांनी सेम तिथं शिकवलं की बाबा तुमचं जे काय आहे तुम्ही नाराज नका हो. तुम्ही वाटलंच तर माणूस एकदा पडला तर परत उभं ठेवण्याची ताकद तुमच्यामध्ये पाहिजे. ते सरांनी फार चांगली मोठी शिकवण दिली. आणि मोठी मोठी पदं अशीच मिळत नाहीत, मोठे मोठे कलाकार असेच होत नाहीत. त्याच्या प्रत्येकामागे काहीतरी स्ट्रगल असतो. जसं मागाशी अविनाशजींनी सांगितलं की फॉरेनला त्यांना काय स्ट्रगल करायला लागला, कसं त्यांनी स्वतःचं फी भरली, सगळ्या गोष्टी कशा केल्या. आजकाल मुलं आई वडिलांना सांगतात पप्पा 15 लाख भरायचे, ते 1 वर्ष शिकायचे. पण पप्पा मी 15 लाख भरतोय हे असे बोलणारे फार कमी आहेत. गंमत अशी आहे की बापाच्या डोक्याला लागणारं ऊन आणि आईच्या हाताला लागणारा चटका हा ज्या दिवशी जाणवेल त्या दिवशी लेकरू घडतं असं म्हणतात. पण हे किती लेकरांना जाणवत हा आपण विचार नक्की करावा. मंडळी तुम्ही बघताय तुमचा लाडका सुपरहिट कार्यक्रम ज्याचं नाव आहे पब्लिक शपथ खरं बोलतोय. मी आपला अँकर राहुल लोहकर. तुम्ही बघताय बातमी TV, संजय अगरवाल कृत पब्लिक शपथ खरं बोलतोय. मंडळी आपण महाराष्ट्रभर फिरणारच आहोत. आपण भेटणार आहोत आमदार, खासदार, नगरसेवक, अनेक दिग्गजांना आपण भेटणार आहोत महाराष्ट्रभर फिरून. त्यांची कथा, त्यांच्या कुटुंबाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. हा शो स्टार्ट करायचं कारणच हे की तुम्हाला याच्यातनं काहीतरी मोटिवेशन मिळावं. नाही तर आजकाल काय झालंय आपल्या महाराष्ट्रामध्ये की दिल्लीतला कुठला तरी येडा येऊन हिंदीमध्ये आपल्याला मोटिवेशन देतो. आणि इथे आपल्याकडे एवढी मोटिवेटेड माणसं असून सुद्धा आपण त्यांचं मोटिवेशन घेत नाही. म्हणून हा शो सुरू करण्याचं कारण आहे की ह्यांची लाईफची स्टोरी तुम्हाला समजावी की ह्यांनी जे मिळवलं आहे ते इझी नाही आहे. तर लक्षात ठेवा, आयुष्यात कुठल्याही पोस्टला जायचं असेल, मोठं व्हायचं असेल, मग राजकारणी व्हा, कलाकार व्हा, काय व्हायचं ते व्हा. आयुष्यामध्ये आपलं करिअर करायचं असेल तर त्याच्याकरता स्ट्रगल हे करताना मागे बघू नका. 10 वेळा पडलात तर 100 वेळा उठायची तयारी ठेवा, तरच मोठे व्हाल. तर मंडळी आजचा हा एपिसोड आपण इथंच थांबवतोय. आपण बागवे कुटुंबियांचे सगळ्यांचे आभार मानतो की त्यांनी आपल्याला वेळ दिला. भेटूया पुढच्या भागामध्ये तुमच्या लाडक्या सुपरहिट कार्यक्रमाचं नाव आहे पब्लिक शपथ खरं बोलतोय. तुमच्या आपल्या अँकर राहुल लोहकर सोबत तुमच्या लाडक्या बातमी TVवर. तुम्ही बघताय संजय अग्रवाल कृत पब्लिक शपथ खरं बोलतोय. भेटूया पुढच्या भागात.